एक टोपावर टोप ठेव तिथं जागा कर ना. हा तिथं ठेव. आणि बर्फ सांग बर्फ. हॅलो. पिचच्या मागे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, जरा डावीकडे सरका. कॅमेऱ्यामध्ये येत नाही तुम्ही. प्लेयर कॅमेऱ्यामध्ये येत नाही, जरा बाजूला सरका. नारळी आगरीपाडा प्रतिष्ठान आयोजित नारळी आगरीपाडा प्रीमियर लीग पर्व 10वे पहिलाच सामना, उद्घाटनाचा सामना सुरू होत आहे. किशोर माजनेकर,
चला पहिला षटक पहिला चेंडू. लेट्स प्ले. वाईड बॉल. धाव संख्या 1. सुंदर फटका आणि एक धाव. एक बॉल 2 धावा. पुन्हा एकदा वाईड. एक बॉल 3 धावा. जोरदार टपली आणि या चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 बॉल 4 धावा. सायकलची ऍड आली. पुन्हा एकदा टपली. पाच धावा. निकेश सर स्टेज पाशी जावा. चला ज्यांची झोप नाही पूर्ण झाली त्यांच्यासाठी उशा आल्यात. पुन्हा एकदा टपली. एक धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 6. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेत. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 7. शेवटचा चेंडू. सुंदर अशी टपली आणि एक धाव. मला वाटतं एक धाव. पहिल्या षटकांती धाव संख्या झाली आहे 8. आगरी टायटन्स यांचा हुकुमी एक्का आता बॉलिंगला आलेला आहे. भरपूर मैदान गाजवलेले. प्रोत्साहन चालू आहे. माइंड गेम. पोटे यांच्यासाठी खास ऑफर. एका ओव्हर मध्ये 3 विकेट घेतले तर खंबा रॉयल स्टेकचा लागू आहे विशाल वाजंत्री यांच्याकडून. पहिलीच ऑफर पोटे यांच्यासाठी. रनआउट सोडून 3 विकेट घेतले तर रॉयल स्टेकचा खंबा. वाईड बॉल. धाव संख्येत भर 9.
जोरदार टपली आणि एक धाव डिक्लेअर. संयमी खेळ चालू आहे. आगरी वॉरियर्सची संयमी खेळी चालू आहे. चला धाव संख्या झालेली 10. जोरदार फटका आणि मला वाटतं नो, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू. 10 अधिक 2 12. सुंदर अशी टपली. एक धाव अवांतर डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 13. चला सुरुवात. पुन्हा एकदा टपली. किती डिक्लेअर? 1. संयमी खेळाची सुरुवात आहे. 14 धावा. आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. 15. फुल टॉस आणि जोरदार फटका. मला वाटतंय अलगद धावून 2 काढतील. काढलेले आहेत. यशस्वी धाव संख्या. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 17. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया या बॉल वरती काही मोठा फटका येतोय का. आणि पुन्हा एकदा चोरटी धाव घेतलेली आहे. आणि धाव संख्या झाली आहे 18. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 18. एकही मोठा फटका न मारता 18 धाव संख्येपर्यंत मजल मारली आहे आगरी वॉरियर्स यांनी. एवढ्या मोठ्या धावांचा डोंगर पाहता आयोजक स्वतः आलेत मैदानात बॉलिंग करायला. चला तिसऱ्या षटकाची सुरुवात. षटक घेऊन आले विनायक शिसतकर. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा काहीशा जास्तच दिल्या त्या संघाने. फुल टॉस आणि मला वाटतं पुन्हा एकदा 2 धावा चोरून घेतील. धावलेले आहेत. एकवीस धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि खंडू यांची उत्कृष्ट फिल्डिंग. उंची कमी पण ताकद जास्त. चपळ असे खेळाडू आहेत. वाईड. पुन्हा एकदा सुरुवात आणि जोरदार फटकारा चेंडू.
चौक्याच्या दिशेने, पण आणि प्रचंड प्रमाणात मिसफिल्ड. अलगद 2 झाले असते पण प्रयत्नच नाही केला. पुन्हा एकदा आणि मिसफिल्ड. ओ माय गॉड, बॉल दिसलाच नाही. धाव संख्या झालेली आहे 25. बॅटिंग करत आहेत प्रयास मात्रे. बॉलिंग करत आहेत APL चे आयोजक विनायक शिसतकर. खंडू पाट, खंडू यांना ओव्हरथ्रोचा जोश होता. खंडू कुणाल मांडलेकर यांना विनंती करतो की आपला खडू संपत आहेत, एक खडूचा बॉक्स सांगा. आणि हा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये यांचा फोटो काढ जा लास्टला. हा डेटाचा एक फोटो काढ जा, मग पुसत जा, रेकॉर्ड राहिला. ते ऑनलाईन वहीवर येते. चला पुढील फलंदाज रोहित इज बॅक. तो पुन्हा आलाय. रोहित 3 ओव्हर 26 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी आगरी वॉरियर्स या संघाकडून. संगमा कॅप्टन शैलेश मात्रे. उत्कृष्ट अशी रणनीती त्यांची. तिकडे लिहिते, ए वही कोण लिहितंय? हा, नावली. हा अजून एक नियम सर्वांना माहितीच असेल की जे पहिल्यांदा चौघजण बॅटिंग करतील त्या चौघांना बॉलिंग मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त इतर चौघांना बॉलिंग देण्यात यावी. मी शैलेश मात्रे आपल्या संघासाठी काय करतात बघूया. पुढील गोलंदाज आहेत दर्शन सुरेश पाटील उर्फ DSP. यांना बॉलिंग देण्यात आलेली आहे. कालू यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून बॉलिंग दिलेली आहे. सिद्धेश कुडेकर बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी. नो, आणि पुन्हा एकदा रनआउट मिस झालेला आहे. धाव अति घाई संकटात नाही. आरामात RP यांचा पहिला नो बॉल. आणि रोहित दुसरा गडी. रोहित आले तसेच रोहित गेले. रोहित इज बॅक, तर रोहितच बॅक झालेला आहे. रोहित इज बॅक, रोहित बॅक झालेला आहे. साहिल कोतवाल यांनी जरा नियमात वागायचं आहे, जरा मोठ्या माणसांचं ऐकायचं आहे. पुढील खेळाडू राजेश मोरे 40+ खेळाडू. दरवर्षी हरिरीने सहभाग घेतात आपल्या APL मध्ये असे राजेश मोरे. विराज मोरे यांचे पप्पा. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. दर्शन सुरेश पाटील बॉलिंग करताना. ओ वेल प्लेस प्रमोद पाटील यांनी फिल्डिंग केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29. प्रयास पाटील म्हणजे आमच्यातच सगळे वेल फेल. दुसरा धावण्याचा. आईच्या गावात राजेश मोरे रनआउट झालेले आहेत. ठीक आहे, वयोमानानुसार थोडं धावताना स्पीड कमी झाली असेल, परंतु उत्कृष्ट असा प्रयत्न चोरट्या 2 धावा घेण्याचा.
सुशीलजी भेटल 48 मी आमच्यात प्रयास पाटील फलंदाजी करताना आणि आउट. पत्र्यावर पडला तर आउट आहे. थोडा जास्त ताव काढला. शैलेश मात्रे आता स्वतः मैदानात येत आहेत. 6 पर्यंत आहे छत्रीच्या आधी. धावसंख्या झालेली आहे 30. रन आउट नाही मोजायचा ना विकेट मध्ये हॅट्रिकला आहे याला काय कोण chance आहे हॅट्रिकला संधी. हॅट्रिकला काय आहे विशाल वाजंत्रे यांच्याकडून. तीन एक रनआउट आहे ना. हा सॉरी रनआउट नसल्यामुळे योयो यांचं मैदानात आगमन. योगेश यांचं मैदानात आगमन झालेलं आहे. खास कार्ले खिंडातून थेट रिक्षा घेऊन आलेले आहेत. योयो तुम्ही स्थानापन्न होऊ शकता स्टेजवरती. योयो आणि उत्कृष्ट असा चौकार मान. कशाला मिसफील्ड झालेली आहे. काय म्हणतोस कधी आलास? जरा मीटिंगला चाललोय तर हिला भेटून जातो. अच्छा अच्छा. तू कशाला ओरडतोस भाई तू ओरडू नको कशाला कशाला नाही नाही. नो बॉल. कशाला वैभव डीजे. पुढील संघाचा टॉस. पुढील संघ कोणता आहे? हे पण हा कुठली टीम आहे वरती लिही ना. वॉरियर डब्ल्यू वॉरियर लिही ना. चला चला. पुढील संघ आग्री किंग विरुद्ध आग्री स्पार्टन. आग्री स्पार्टन आणि आग्री किंग दोन संघांनी तयार राहायचं आहे. कोण आहे त्याचे संघ मालक कोण आहेत? हे टॉस इकडे आहे माझ्याकडे. नाही दोन आणलेले. एक ह्याच्या घरी होता आपल्या घरातला हरवला तो नाही भेटत आहे. हे काय बोलला कुणाल? चला आगरी रायडर घेऊ. आगरी रायडर्स आगरी स्टार्स. आगरी स्टार्स कोण आहे? आपण नाव आगरी स्टार. अरे आगरी कुठला राऊंड घेतोस तू? ही रायडर्स आणि स्टार. हा याच्यामधला अच्छा पहिला हे झाला दोन ना? याच्यात बी मधला पहिला. बी मधला पहिला. आगरी रायडर्स विरुद्ध आगरी स्टार. आगरी रायडर्स कोण आहे? आगरी रायडर्स आगरी रायडर्स विरुद्ध आगरी स्टार. आगरी रायडर्स विरुद्ध आगरी स्टार दोन्ही संघ मालक. तूच आहेस ना. चला कॅप्टन कोण आहेत? या तिकडे टॉस का बॉस जवळ.
ए टॉस सोडून घ्या यांचा. कुणाल मांडलेकर तुमचा तुमचा काय उडवता हो? कुणाल यांचा टॉस सोडून घे तिकडे. आगरी रायडर विरुद्ध आगरी स्टार. मिलिंद पाके विरुद्ध निकेश सणस उर्फ काण्या. या संघाचा मी चाललो जाऊ. या ओके शैलेश पाटील शैलेश म्हात्रे यांनी जर एकावर यांना 3 विकेट मॅकडालचा खंबा विशाल वादळ वाजंत्री यांच्याकडून. चला टॉस उडवण्यात येत आहे आगरी रायडर्स विरुद्ध आगरी स्टार्स. कसे पण थांब जरा तिकडे होते. कोण जिंकलाय? आगरी रायडर्स यांनी टॉस जिंकलेला आहे. आपण डिसाईड करून निर्णय घेऊया. चला निकेश सनस यांनी कसेही 3 विकेट घेतले. एक विकेट घेतला ना शैलेश म्हात्रे यांनी विकेट घेतले. दत्तात आंबेडकरांना दत्तात 2 बियर पिएल आणि महत्वाची सूचना कोणालाही काही पारितोषिक द्यायचे असेल ते पहिल्या मंडळात जमा करा. नुसतेच पारितोषिक तोंडाने घोषित करू नका. चला धाव संख्या झालेली आहे 34. 4 विकेट. शैलेश म्हात्रे यांनी जर 3 विकेट घेतले तर विशाल वाजा वाजंत्री यांच्याकडून 1 खंबा त्यांना पारितोषिक म्हणून देण्यात येईल. वेल फील्ड मोरे साहिल मोरे. तुम्ही आत वा ना भागेश. आता मॅच आला परत टॉस उडवा. ए मागे वा तुम्ही लाईनीच्या. इतर खेळाडू केतन नागते मागे वा ना. निर्व्यसनी खेळाडू केतन नागते. अरे नाही वाईट बीड काय नाही आहे. कालू अंपायर तू नाही आहेस कालू. ओ जय नाही त्याचा ना. धावसंख्या झालेल्या 3. उत्कृष्ट अशी धावसंख्या झालेली 1. 3 बॉल 1. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शैलेश उर्फ ढेप यांच्याकडून. संध्याकाळी चिकन भाकरी. एकच. मी वॉचमनला विनंती करेन रॉब बॉल घेऊन ये रॉब. तावडे आला ददल. हा तयारच्या मागे बॉल आहे. आला ददल बॉल आला जाऊ दे. चला धाव संख्या झालेली आहे 2. 4 बॉल 2. चला फोनो फ्रेंड लवकर निघा. ताई ओ ताई लवकर निघा. सेवा की माका फोन. ताई भांडत आहेत मोबाईल वरती. ताई धावा ताई तुमच्यामुळे मॅच थांबली आहे. खंडू यांनी पुन्हा असा डिक्लेअर अजून 1 रन दिलेला आहे. दीपेश उर्फ खंडू. मी यावर्षी खेळणार नाही असे बोलून सुद्धा खेळत असणारे आज. साहिल कोतवाल जरा नियम पाळा. लाईनीच्या बाहेर उभे राहा. साहिल कोतवाल तुमचा संघ खेळत आहे. तुमच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात येईल. ओ वेल फिल्डिंग आणि म्हातारपणामुळे
वयाच्या 62मुळे दीपेश कांबळे यांनी रिव्हर्स मारता आलेला नाही आहे. त्यांचा ओव्हरथ्रोचा रनआउट झालेला आहे. अप्पी अप्पी दीपेश कांबळे यांना जीवनदान मिळालेलं आहे. जोशी, एवढी वर्ष क्रिकेट खेळून तुम्ही स्वतःची कॉम्पिटन्सी घालवलेली आहे. साधा नियम आहे, उचला आकाश स्टंप, पण तुम्ही नाही. जाऊ दे जोशी, कमिटीने स्टंप परत लावला असता. जोशी, स्टंप उकडायचा होता. तुमचा चांगला विकेट वाचलेला आहे. त्यांची स्ट्रॅटेजी आहे, खंडू डॉट बॉल करते ना म्हणून आउट नाही घेतला. कुणाल, वॉचमॅन रॉब, कुणाल, आता पेनल्टी आताच ऍड करायला लागेल ना. 31 ला विन. हा बरोबर ना. इथे ग्रँड वितारा मॅन ऑफ द सिरीज आहे आपली. ग्रँड वितारा ज्या कोणत्या संघातील मालिकावीर ठरेल त्याला MS02 GP तिकडे महिलांना विनंती आहे, लवकर रोड क्रॉस करा. अरे इथे पियाला नाही बसले पाहिजेत रे. हा तसं ना. चला, धावसंख्या झालेल्या 30. पुढील गोलंदाज आहेत प्रसाद घरत आणि फलंदाजी करत आहेत सिद्धेश कुडेकर. नॉन स्ट्रायकर आहेत दीपेश कांबळे उर्फ खंडू आणि गोडकडे. धावसंख्या झालेल्या 4. वाईड बॉल, वाईड आहे. 4 रन झालेले आहेत आणि ही टपली एक धावाची टपली. धावसंख्या झालेली आहे 5. ओ वेल बॉल साईश आणि ही तर लेग. कान्या तू आहेस ना लेगिट. हा नॉट आउट आहे, नॉट आउट. कोण दोन. धावसंख्या झालेली 8. 3 बॉल. आणि पहिला गडी बाद. पहिली नाट नष्टर पनवती अपजगून लाटांबर. पहिला गडी अलगद बाजूला.
काय अजून सांगू नाही शकत कोण जिंकेल कोण हारेल. रोहित रोहित मोरे रोहित आहे तिकडे आउट आउट. आउट झालेला आहे. लास्ट बॉल. वो बॉलिंग प्रसाद गरत उत्कृष्ट अशी बॉलिंग. चांगला स्कोर आहे यार. 2 ओव्हर 9 रन. नैतिक म्हात्रे यांनी इकडे यायचं आहे. नैतिक म्हात्रे यांनी इकडे यायचं आहे. किती वाजता परत किती वाजता येशील? आगरी टायटन्स पराभवाच्या छायेमध्ये आहेत. संघासाठी छाया गडद होत चालली आहे. आणि आणखी एक बाद. आमच्या टीम मध्ये सगळ्याला बॅटिंग भेटल आणि खंबा कमवायची संधी. हॅट्रिक घेतली तर एक खंबा लागू होईल विशाल वाजेवाले यांच्याकडून. पहिली हॅट्रिक पहिला खंबा आणि जोरदार फटका. धाव काढलेली आहे. धाव नको धाव धाव नको धाव. तीन रनांची पेनल्टी असून सुद्धा वॉरियर्स लढतायत. आणि जोरदार फटका आणि तिसरा गडी बाद. आणि काहीतरी पारितोषिक लागू झालं. एका षटकात 3 गडी बाद केलेत. 3 LP वाईल्ड. 3 LP जोशी यांना पहिल्याच मॅच मध्ये 3 LP. चला चला सगळ्याची नजर पारितोषिकाकडे. ओव्हर एक्साइटेड. चला 3 बियरची नशा चढली वाटतं जोशी यांना. लगेच 9 बॉल टाकला. जोर चौथा विकेट. एका ओव्हर मध्ये चौथा. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच घेऊन जातील जोशी. अशी परिस्थिती टायटन्स यांची होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. 1 साइडेड टीम. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 12 आणि विकेट पडले 6.
चला 3 रनांची पेनल्टी असून सुद्धा वन साइड जिंकत आहेत वॉरियर्स. 2 षटकांती 12 धावा झाल्यात. या ओव्हरला किती स्कोर आला? सेकंड ओव्हरला 19 पाहिजे. 6 बॉलात 19 रनांची आवश्यकता. पहिलाच बॉल वाईट. चला गोलंदाजीसाठी आलाय नौका खेळाडू यंग प्लेयर. वॉरियर्सचा कॉन्फिडन्स बघा. सुंदर माजनेकरांचा जयेश बॉलिंग साठी आलाय. छोटा खेळाडू जोरदार आणि मला वाटतं पहिला षटकार आयोजकांकडून. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. एक 10चा फटका मारून टाका. गेम इज ऑन. क्या बात है आणि बाद. अजूनही मॅच संपलेली नाही. 10चा फटका जिवंत आहे. डायरेक्ट पर्व 10. जर पर्व 10ला हिट झाला तर 10 रन भेटतील. आणि पुन्हा एकदा माजनेकर लकी बॉय माका. पर्व 10ला हिट झाला तर 10 रन भेटतील. नऊ एक बॉल 9 धावांची गरज. चला 10 रन्स कमवायची पण संधी आहे आणि 10 गेलेला आहे. बॉल परत द्या. आमचा बॉलचे पैसे घ्या. यांच्याकडून बॉलचे पैसे घ्या. चला पहिल्या मॅच मध्ये एवढा मोठा बदल घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मला वाटतं उरलेले 6 संघ मजा घेत आहेत. असं कसं झालं रे. एवढं चांगली दमदार टीम आणि सगळे खेळाडू हजर असताना सुद्धा आगरी टायटन्स यांनी पहिला राऊंड हरलेले आहेत. पण त्यांना दुसरी संधी आहे. तुम्ही खचून जाऊ नका. सर्व संघांना 2 संधी आहेत यावर्षी. लीग मॅच आहे. लीग मॅच घाबरू नका. मी कोणीतरी सांगेन आमचा सामना चालू होते. कोणीतरी माईकचा ताबा घ्यावा. प्रज्योत कुठे असेल त्याने माईकचा ताबा घ्या. प्रज्योत धुमाल. मी काय इथून कोण कॉमेडी केलं चांगला. हॅलो आगरी स्टार्स